हॅलो फ्रेंड्स, कशा आहात विद्यार्थी मित्रांनो? मी एके सर आणि तुमचं स्वागत करतो बायोकिरण या प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, आज एक आपण नवीन सिरीज, नवीन कोर्स लॉन्च करतोय, जो की असेल महाराष्ट्र स्टेट बोर्डसाठी इयत्ता 9वी साठी. क्लास 9 साठी असलेला हा कोर्स सेमी इंग्लिश आणि इंग्लिश मीडियमसाठी असेल. विद्यार्थी मित्रांनो, अ, जे काही मॅथचं बुक आहे, तर त्याचा मी कव्हर पेज इथे टाकलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण खूप इझी लँग्वेजमध्ये इथे आज मॅथ शिकायला स्टार्ट करणार आहे. तुम्हाला कितीही वाटत असेल, की मॅथ हा खूप टफ सब्जेक्ट असतो. बट असं होणार नाही. आपण खूप इझी लँग्वेजमध्ये, इझी स्टेपमध्ये काही ट्रिक वापरून, काही सिंपल मेथड वापरून आपण पूर्ण मॅथमॅटिक्स शिकणार आहे. तर चला तर मग सुरुवात करूया आपल्या फर्स्ट चॅप्टरला, ज्याचं नाव आहे सेट. ओके, तर या सेट चॅप्टर मधूनच आपण सेट होऊयात. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी एक नोटिफिकेशन आहे. आपण एक बॅच लॉन्च केलेली आहे, जी आहे 8वी, 9वी आणि 10वी साठी. त्याच्यामध्ये तुम्हाला 3 सब्जेक्ट शिकवले जातील: इंग्लिश, सायन्स आणि मॅथ. हे तीनही सब्जेक्ट, या तीनही बॅचेस 3 वेगवेगळ्या फॉर्ममध्ये असेल. एक मराठी मीडियमच्या मुलांसाठी, इंग्लिश मीडियमच्या मुलांसाठी, सेमी इंग्लिश मीडियम मुलांसाठी. विद्यार्थी मित्रांनो, याच्या 3 वेगवेगळ्या बॅचेस आपल्या बायोकिरण या ॲपवरती अवेलेबल आहेत. तुम्ही बायोकिरण ॲप वरती जाऊन ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला स्टोर या सेक्शनमध्ये या सगळ्या बॅचेस दिसतील. तुम्हाला पाहिजे असलेल्या बॅचेस तिथून तुम्ही परचेस करू शकता. बॅच कशा परचेस करायच्या किंवा ॲप कसं घ्यायचं याचा एक डेमो व्हिडिओ यूट्यूबवरती, आपल्या बायोकिरण यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे. तुम्ही तिथे जाऊन सुद्धा तो बघू शकता. ओके. सध्या बॅच जी वेलकम ऑफर चालू आहे, सो बॅच आहे फक्त आणि फक्त 999 रुपयाला. त्याची ओरिजिनल प्राइस जी होती, तर ती होती 299. मात्र तुम्हाला फक्त 999 मध्ये, म्हणजेच 999 रुपयामध्ये 1 वर्षासाठी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच मिळणार आहे, जी की अजूनपर्यंत ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती कुठेच अवेलेबल नाही आहे. ओके. तुम्ही ॲप डाउनलोड करण्यासाठी इथे दिलेला क्यूआर कोडला स्कॅन करून सुद्धा ॲप डाउनलोड करू शकता. गुगल प्ले स्टोअरवरती जाऊन तुम्ही बायोकिरण सर्च करून तुम्ही ते ॲप डाउनलोड करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काहीही डाऊट असेल तर इथे दिलेला नंबर जो आहे, त्या नंबरवरती कॉल करा किंवा खाली स्क्रीनवरती एक नंबर फ्लोट होत असेल, तर त्याच्यावरती सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही प्ले स्टोअरवरती गेलात आणि जर तिथे प्ले स्टोअरवरचं एक असं एक आयकॉन असलेलं एक प्ले स्टोअर असेल, त्याच्यावरती बायोकिरण सर्च केलं की तुम्हाला असं एक इंटरफेस दिसेल. त्या इन्स्टॉल बटनवरती क्लिक केलं की तुम्हाला एक ओपन टॅब मिळेल. ओपन टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक असा इंटरफेस दिसेल. जर तुमच्याकडे WhatsApp नंबर असेल, तर तुम्ही या WhatsApp लॉग इन क्लिक करून तुम्ही लॉग इन करू शकता, किंवा जर तुमच्याकडे WhatsApp नंबर नसेल, दुसरा एखादा नंबर असेल, तर त्याच्यावरती तुम्ही यूज अनदर मेथड या टॅबवरती क्लिक करून तुमचा नंबर टाकून तुम्ही इथे नाव आणि ईमेल आयडी टाकून रजिस्टर करू शकता. रजिस्टर करण्यासाठी कुठलीही फी लागत नाही. तुम्ही त्यामध्ये असलेले फ्री कंटेंट ॲक्सेस करू शकता. पण जर तुम्हाला पूर्ण बॅच जर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्ममध्ये पाहिजे असेल, तर मात्र तुम्हाला ती बाय करावी लागेल. तुम्हाला ती विकत घ्यावी लागेल. ती आहे फक्त आणि फक्त 999 रुपयाला पूर्ण वर्षभरासाठी. विद्यार्थी मित्रांनो, चला सुरुवात करूया आज आपल्या टॉपिकला, ज्याचं नाव आहे सेट. आता बघा, सेट जो आहे विद्यार्थी मित्रांनो, हा आपला पहिला चॅप्टर आहे. तुमच्या बुकमधली एक स्क्रीनशॉट मी इथे टाकलेला आहे. बघा, हा सेट जो पेपर आहे, सेट जो चॅप्टर आहे, तर तो आज आपल्याला बघायचा आहे. आता सेट म्हणजे काय? तर बघा, तुम्ही मार्केटमध्ये गेलात. आता सध्या शाळेचा नवीन दिवस चालू आहे आणि तुम्ही मार्केटमध्ये गेला, तर तुम्ही काय म्हणता, की मला पुस्तकांचा पूर्णपणे एक सेट द्या. ओके. किंवा नोटबुकचा एक सेट द्या, किंवा कॉलेज युनिफॉर्मचा एक सेट द्या. आता सेट म्हणजे काय रे विद्यार्थी मित्रांनो? तर बघा, तुम्ही काय म्हटलं, की सेट म्हणजे तुम्ही एकच नोटबुक घेता का? तर नाही, तुम्ही खूप साऱ्या मल्टिपल नोटबुक घेता, किंवा बुक म्हटल्यानंतर तुम्ही फक्त बुकचा एक सेट द्या. 8वीचा सेट, 8वीच्या बुकचा सेट किंवा 9वीच्या बुकचा सेट आम्हाला पाहिजे. तर मग बुकचा सेट म्हणजे काय? तर सगळ्या सब्जेक्टचे बुक जिथे कलेक्ट करून ठेवलेले असतात, तर त्याला तुम्ही बुकचा सेट म्हणता. येस. इथे पण तेच आहे विद्यार्थी मित्रांनो. सेट म्हणजे काय? तर सिम्पली कलेक्शन. अशा गोष्टींचं कलेक्शन की जे युजफुल असेल. कशा तरीसाठी, पुढे काहीतरी होईल. तर त्यासाठी ते युजफुल असेल. मग त्याचं कलेक्शन जे आहे, तर त्या कलेक्शनला म्हटलं जातं
सेट. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे खाली एक पिक्चर दिलेला आहे, जसं की फ्लॉवर बकेट किंवा त्याला आपण बुके पण म्हणतो. सो फ्लॉवर बुके जो आहे, आता फ्लॉवरचा बुके म्हणजे जस्ट फुलांचा गुच्छ. हा जो गुच्छ आहे किंवा हा जो बुके आहे, तर त्याच्यामध्ये खूप सारे फ्लॉवर ठेवलेले आहेत. म्हणजे काय झालं तर कलेक्शन ऑफ फ्लॉवर्स. त्यालाच आपण काय म्हणू, सेट ऑफ फ्लॉवर्स. त्याच्यानंतर बंच ऑफ कीज. आता खूप साऱ्या कीज आहेत, खूप साऱ्या चाव्या आहेत त्याच्यामध्ये. ओके, एकच चावी असते तर त्याला आपण सेट म्हटलो असतो का? तर नाही. मात्र मल्टिपल आहेत आणि ते एकाच ठिकाणी बंच आहे. ओके. आणि म्हणून त्याला त्याला पण काय म्हणू आपण, सेट म्हणूया. किंवा फ्लोक ऑफ बर्ड्स, पाखरांचा थवा. आता हा पाखरांचा जो थवा आहे, एक ग्रुप आहे, तर तिथे सुद्धा काय तर मल्टिपल बर्ड्स आहेत. ओके. सो फ्लोक ऑफ बर्ड्स हा पण एक सेट झाला. त्याच्यानंतर पाईल ऑफ नोटबुक्स, म्हणजे एक नोटबुकची थप्पी. तिथे सुद्धा काय तर खूप साऱ्या नोटबुक आहेत. त्याच्यानंतर कलेक्शन ऑफ नंबर्स, खूप सारे नंबर्स एकत्र कलेक्ट केलेले आहेत. सो हे सगळे काय झाले, सेट. म्हणजेच आपण कशाला म्हणतो, सो कलेक्शन ऑफ सच ऑब्जेक्ट ॲज अ सेट. कशाचेही जर कलेक्शन असेल, मल्टिपल नंबर मध्ये जर असेल आणि त्याचा जर ग्रुप असेल आणि त्याचं जर आपण कलेक्शन केलेलं असेल, तर त्यालाच काय म्हटलं जातं, सेट म्हटलं जातं विद्यार्थी मित्रांनो. चला पुढे बघूया. आपल्याला यांनी विचारलंय, सी द एक्झाम्पल गिव्हन बिलो, डिसाइड वेदर इट इज सेट ऑर नो. कुठले सेट आहेत आणि कुठले नाही आहेत हे आपल्याला फाइंड आउट करायचं. हे तुमच्या बुक मधलंच दिलेलं आहे, मी वेगळं काही टाकलेलं नाहीये. बघा काय म्हटलं इथं, डेज ऑफ अ वीक, एका आठवड्यातले दिवस. सेट होऊ शकतो का रे विद्यार्थी मित्रांनो? येस. एका आठवड्यातले दिवस म्हणजे सगळे दिवस एकत्र केले, कलेक्ट केले, म्हणजेच काय झाला, हा सेट झाला. सो इट इज अ सेट. पुढे बघूया. ब्रेव चिल्ड्रन इन अ क्लास, क्लासमधले सगळे शूर विद्यार्थी कलेक्ट केले. सो इट इज ऑल्सो सेट. त्याच्यानंतर स्ट्रॉंग फोर्ट ऑफ महाराष्ट्र, स्ट्रॉंग फोर्ट्स, मजबूत गडकिल्ले महाराष्ट्राचे कलेक्शन आहे. येस. सो इट इज द सेट. मंथ इन अ इयर, एका वर्षातले महिने सेट आहे. सो इट इज ऑल्सो सेट. फर्स्ट 10 काउंटिंग नंबर, yes, it is also set 1 to 10. So it is also set. Planet in our solar system. Okay, planets. Planets म्हटलं की नाही म्हणजे मल्टिपल प्लॅनेट आहे. सो इट इज ऑल्सो सोलार सिस्टीम. येस, इट इज ऑल्सो सेट. जिथे मल्टिपल नंबर असेल तर त्याला काय म्हटलं जातं, सेट म्हटलं जातं. ओके. तर हे सगळे सेट आहेत एक्सेप्ट इथे बघा, ब्रेव चिल्ड्रन म्हटलंय, एकच चिल्ड्रन आहे. सो इट इज नॉट अ सेट. ओके. हा एक जर सोडला तर बाकीचे सगळे काय आहेत, तर सेट आहेत. ओके. चला विद्यार्थी मित्रांनो पुढे स्टार्ट करूया. आता बघा, आपल्याला इथे काय म्हटलंय की सेट, सेट बद्दल आपल्याला थोडीशी इन्फॉर्मेशन सांगितली, डेफिनेशन सांगितली सगळ्यात महत्वाची. बघा, इफ वी कॅन डेफिनेटली अँड क्लिअरली डिसाइड the object of a given collection, then that collection is called as set. मी तुम्हाला अगोदर सांगितलं की सगळ्यात महत्वाचं काय पाहिजे आपल्याला, कलेक्शन पाहिजे, ग्रुप पाहिजे, एखादा असा घटक पाहिजे की जो मल्टिपल वे मध्ये एकत्र आलाय, मल्टिपल नंबरनी एकत्र आलाय. सो त्याला काय म्हटलं जातं, कलेक्शन. आणि कलेक्शनलाच म्हटलं जातं सेट. जनरली द नेम ऑफ गिव्हन युजिंग कॅपिटल लेटर. आता या सेटला काहीतरी नाव दिलं पाहिजे की अमुक अमुक याचा सेट आहे. सो त्याला तो नंबर जो दिला होता तर तो कॅपिटल लेटर मध्ये दिला होता, A B C टू द झेड पर्यंत. द मेंबर ऑफ इलेमेंट, आता बघा फॉर एक्झाम्पल माझ्याकडे पुस्तकांचा एक ग्रुप आहे. ओके. सेट ऑफ बुक, जर मी ए ला जर म्हटलं सेट ऑफ बुक. ओके. सेट ऑफ बुक्स. आता बुकचा सेट आहे, पण त्या सेटमध्ये माझं एक बुक असं आहे जे मॅथ्स आहे. ओके. मग हा त्या ग्रुपचा एक मेंबर झाला. या मेंबरलाच म्हटलं जातं इलेमेंट. ओके. आणि या इलेमेंटला मात्र स्मॉल लेटर मध्ये कन्सिडर केलं जातं. जसं की मी सपोज स्मॉल लेटर मध्ये कन्सिडर केलं एक्स. सो मॅथ इज द इलेमेंट
अँड सेट ऑफ बुक इज द सेट. ओके. कम्प्लीट कलेक्शन ऑफ द बुक, सगळं कलेक्शन जे आहे बुकचं, तर त्याला म्हटलं आता सेट. आणि त्यातलं एक मॅथचं बुक जे आहे, तर त्याला म्हटलं आता इलेमेंट. याचा अर्थ सगळे इलेमेंट एकत्र येऊन काय बनतं? येस, सगळे इलेमेंट एकत्र येऊन काय बनतं? तर सेट बनतो. ओके. सो इफ ए इज द इलेमेंट ऑफ द सेट. ओके, ए इज द एलिमेंट ऑफ द सेट. मग हे कसं लिहिलं जातं? म्हणजे सपोज आता मी इथे म्हटलं मॅथचं बुक हे या पूर्ण बुकच्या सेट मधलं एक इलिमेंट आहे. मग मी असं म्हणू शकतो की एक्स इज द इलिमेंट ऑफ ए. ओके. सो ए हा एक्स हा ए चा काय ग्रुप मेंबर आहे, म्हणजेच इलिमेंट आहे. ओके, त्याला असं लिहितात. पण जर सपोज मी म्हटलं की या सेटमध्ये ईव्हीएसचं बुकच नाहीये, या सेटमध्ये ईव्हीएसचं बुकच नाहीये, आणि ईव्हीएस मी शोन केला सपोज स्मॉल बी ने. मग आता या सेटचा बुक नाहीये. ओके, या सेटमध्ये ईव्हीएसचं बुक नाहीये. मग मी असं म्हणू शकतो का की बी इज नॉट इलिमेंट ऑफ ए? म्हणू शकतो की नाही? त्या सेटमध्ये जर ईव्हीएसचं बुकच नसेल आणि मला जर सांगायचं असेल की त्यामध्ये ईव्हीएसचं बुक नाहीये, तर मी कसं लिहिणार? सो बी, बी म्हणजे काय? ईव्हीएस. इट इज नॉट इलेमेंट. म्हणजे ई एप्सिलॉन काढलाय, त्याला एप्सिलॉन म्हटलं जातं. एप्सिलॉन इज द इलेमेंट. शो काय करतो? हा ग्रीक लेटर आहे. तर हा काय शो करतो? इलेमेंट शो करतो. सो इप्सिलॉन इट इज नॉट अ सेट ऑफ ए. ओके, तर हे तुम्हाला माहिती पाहिजे. पुढे बघूया. नाउ लेट्स ऑब्झर्व अ सेट ऑफ नंबर. आता इथे दिला, इथे तुम्ही कुठलाही नंबर घेऊ शकता, मी तुम्हाला सांगितलंय. सो एन इज इक्वल टू, हा जो क्रॉस ब्रॅकेट आहे, याला म्हटलं होतं क्रॉस ब्रॅकेट. क्रॉस ब्रॅकेट कसं काढलं जातं बघा. वरती असा एक यस काढायचा आणि परत उलटा यस काढायचा. याला म्हणायचं काय? तर कर्ली ब्रॅकेट. ओके, याला म्हटलं जातं कर्ली ब्रॅकेट. ओके, कर्ली ब्रॅकेट. सो कर्ली ब्रॅकेट मध्ये काय? तर त्यांनी दिलं 1 2 3 सो अँड सो. आता हे कितीपर्यंत असेल? हे असेल इन्फिनिटी पर्यंत. इन्फिनिटी म्हणजे काय? तर एक असा नंबर जो कुणीच अजूनपर्यंत बघितलेला नाहीये. जर तुम्ही असं म्हणत गेले 1 2 3 4 5 6 7 8 9 10 100 1000 2000 10000 1 लाख 10 लाख, खूप पुढे गेलात. कधी संपेल का रे विद्यार्थी मित्रांनो हे नंबर? आपलं आयुष्य संपेल, पण हे नंबर मात्र संपणारे नाहीयेत. म्हणून आपण त्या लास्टच्या याला काय म्हणतो? इन्फिनिटी. इन्फिनिटी म्हणजे अनंतापर्यंत, कधी न संपणारे. ओके. सो इज अ सेट ऑफ नॅचरल नंबर. नॅचरल नंबर म्हणजे काय? तर जे आपण नॅचरली वापरतो ते आपण 8वीच्या क्लासमध्ये शिकलेलो आहे ऑलरेडी. ओके. त्याच्यानंतर डब्ल्यू इज इक्वल टू 0 1 2 3 सो अँड सो. सो इट इज अ सेट ऑफ होल नंबर्स. ओके. होल नंबर म्हणजे संपूर्ण नंबर, आणि नॅचरल नंबर म्हणजे नैसर्गिक संख्या. आता नॅचरल नंबर आपण काउंटिंग झिरो करतो का रे विद्यार्थी मित्रांनो? माझ्याकडे 0 बुक आहेत असं म्हणतो का आपण? नाही. माझ्याकडे 1 बुक आहे, माझ्याकडे 2 बुक आहे, माझ्याकडे 3 बुक आहे, असं म्हणतो की नाही आपण? मग जे आपण नैसर्गिक काउंटिंग मध्ये यूज करतो त्याला म्हणायचं नॅचरल नंबर, आणि जे आपण काउंटिंग मध्ये यूज करत नाही, ठीक आहे, पण तो नंबर आहे, म्हणजे कुठला? 0. मग 0 प्लस नॅचरल नंबर या सगळ्या नंबरला मिळून म्हटलं जातं येस, होल नंबर. ओके. त्याच्यानंतर पुढे आपल्याला दिलंय आय इज द, बघा इकडे पण इन्फिनिटी आहे, आणि काय म्हटलंय? -3 -2 -1 0 1 2 अप टू द एंड. याला काय म्हणायचं? म्हणजे याच्यामध्ये पॉझिटिव्ह नंबर पण आहे, झिरो पण आहे, आणि निगेटिव्ह नंबर पण आहे. मग जर असं जर असेल तर याला म्हटलं जातं सेट ऑफ इंटिजर्स. इंटिजर्स म्हणजे काय? तर पॉझिटिव्ह नंबर ऍज वेल एज निगेटिव्ह नंबर, यांना एकत्रितपणे म्हटलं तर इंटिजर्स. सो सेट ऑफ इंटिजर्स. पुढे आपल्याला दिलंय क्यू इज द सेट ऑफ रॅशनल नंबर. ओके. अँड आर इज द सेट ऑफ रियल नंबर्स. सो रॅशनल नंबर, रियल नंबर हे काय? तर हे आपण 8च्या क्लासमध्ये शिकलेलो आहे. तर तुम्ही, तुमच्यासाठी इथे होमवर्क आहे. सो तुम्ही इथे हे नंबर कसे येईल हे फाइंड आउट करायचं. ओके. आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा की ते नंबर काय होते. पुढे बघूया. मेथड्स ऑफ रायटिंग सेट. आता सेट लिहायचे कसे? ठीक आहे, तर हे खूप महत्वाचं आहे
की रायटिंग सेट. आता याचे दोन प्रकार आहेत, एक एक बघूया आपण. सो देर आर टू मेथड्स ऑफ रायटिंग सेट. ओके, फर्स्ट मेथड जी आहे, इट इज द लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड. तुम्हाला क्वेश्चन विचारताना सुद्धा क्वेश्चन तुम्हाला या दोन्ही पैकी कुठल्याही एका मेथड वरती विचारला जाऊ शकतो. सेट चॅप्टर खूप सोपा आहे विद्यार्थी मित्रांनो. फक्त आणि फक्त त्यातल्या कन्सेप्ट समजून घ्या. कन्सेप्ट जर समजल्या तर तुम्हाला कशाही प्रकारे जर क्वेश्चन विचारला एक्झाम मध्ये तरी सुद्धा तुम्हाला इझिली सॉल्व्ह करता येईल. ओके, बघूया. इन दिस मेथड वी राईट ऑल एलिमेंट ऑफ अ सेट इन कर्ली ब्रॅकेट. ओके, कर्ली ब्रॅकेट मध्ये सगळ्यात महत्वाचं काय तर सगळे नंबर कुठे लिहायचे, कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहायचे. कर्ली ब्रॅकेट काय तर मी तुम्हाला मगाशी सांगितलं. सो each of the element is write only once and separated by commas. कितीही मल्टिपल नंबर मध्ये असेल तर लिहिताना मात्र एकदाच लिहायचा आणि त्याला सेपरेट करण्यासाठी मध्ये काय वापरायचं, कॉमा वापरायचं. ओके, पुढे. इन ऑर्डर ऑफ अन एलिमेंट is not important but it is necessary to write all the elements of the set. जेव्हा तुम्ही एखादा सेट लिहित असाल तर त्याचे जेवढे इलेमेंट आहेत तर ते सगळ्याच्या सगळे लिहायचे. पण जर सपोज एखादा त्या सेटचा इलेमेंट नसेल तर मग मात्र तो लिहायचा नाही. जर एखादा नंबर डबल असेल तर डबल सुद्धा लिहायचा नाही, तो एकदाच लिहायचा. ओके, बघा एक एक्झाम्पल दिलं आपल्याला इथे. द सेट ऑफ ऑड नंबर्स बिटवीन 1 to 10. आता कसे लिहू शकतो आपण 1 to 10? तर बघा, सपोज याला मी नंबर दिला ए. आपल्याला काय करायचं, कर्ली ब्रॅकेट करायचं. कर्ली ब्रॅकेट मध्ये आपल्याला ऑड नंबर विचारले. ऑड नंबर म्हणजे काय, तर असे नंबर की जे काय होईल, ज्याला दोन्ही डिवाइड होत नाही अशा नंबरला म्हटलं तर ऑड नंबर. ओके, मग ऑड नंबर पहिला आपल्याला काय म्हटलं त्यांनी, बिटवीन. बघा बघा, बिटवीन म्हटलं म्हणजे एक येईल का रे विद्यार्थी मित्रांनो, एकच्या पुढे विचारलंय ना. सो एक येणार नाही. मग पुढचा कोणता येईल, दोन येईल का, नाही. दोन इज द, टू इज द इवन इवन नंबर. सो इट इज नॉट ऑड नंबर. ओके, समसंख्या आहे ना ती. मग आपल्याला दोन येणार नाही. राहिला काय, तीन. सो यस. सो थ्री. देन फोर येईल का, नो. फोर इज ऑल्सो इवन नंबर. देन फाईव्ह. देन सिक्स येईल का, नो. सिक्स काय आहे, तर इवन नंबर. आपल्याला काय विचारलंय, ऑड नंबर म्हणजे काय येईल, सेवन. देन एट येईल का, नो. एट सुद्धा काय, इवन नंबर आहे. आपल्याला काय विचारलंय, सो नाईन. आता परत टेन येईल का, नाही, कारण आपल्याला टेन पर्यंत विचारलंय म्हणजे आपल्या इथं काय झालं, कम्प्लीट झालं. सो आपला हा झाला सेट. पण तुम्ही म्हणता सर आपल्याला हे एकाच वे मध्ये लिहायचे का, म्हणजे आपण जसं इन्क्रीजिंग ऑर्डरने लिहिलंय, सो इन्क्रीजिंग ऑर्डरनेच लिहायचं का, चढत्या क्रमानेच लिहायचं का, तर नाही विद्यार्थी मित्रांनो. आपण हे कसेही लिहू शकतो. म्हणजे कुणाला असं वाटलं की नाही सर मला असं लिहायचं की सपोज ए इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट, इथे मला 5 लिहायचं आहे. त्याच्यानंतर सपोज मला इथे 7 लिहायचं आहे. त्याच्यानंतर मला इथे 3 लिहायचं आहे. त्याच्यानंतर मला 9 लिहायचं. सो इट इज ऑल्सो करेक्ट. एखादा विद्यार्थी म्हटलं सर मला असं नाही लिहायचं, मला माझ्या पद्धतीने असं उलट लिहायचं. सो जर त्याने असं लिहिलं की 9, 7, 5, 3, सो इट इज ऑल्सो करेक्ट. ओके, कारण तुम्हाला असं काही म्हटलं नाहीये की याच वे मध्ये लिहा किंवा त्याच वे मध्ये लिहा. सो डोंट वरी, हे सगळ्या वे इट इज द करेक्ट. ओके, ह्या वे मध्ये तुम्ही कसंही आन्सर लिहिलं तरी ते करेक्ट आहे. समजते विद्यार्थी मित्र, खूप सोपं आहे. असेच आपल्याला पुढे बघायचं. बघा पुढे आपल्याला दिलंय, इफ अन एलिमेंट कम्स मोर दॅन वन्स देन इट इज कस्टमरी टू राईट दॅट एलिमेंट ओनली वन्स. मी तुम्हाला मगाशी सांगितलं, जर एकापेक्षा जास्त एलिमेंट जर एखाद्या सेटमध्ये सेम असेल, लिहिताना मात्र ते फक्त एकदा लिहायचे. ओके, रिपीटेड वे मध्ये लिहायचे नाही. ओके, क्लिअर आहे. ओके, पुढे बघूया. आता दुसरी मेथड. पहिली मेथड बघितली लिस्टिंग मेथड. दुसरी मेथड आपल्याला बघायची रूल मेथड. रूल मेथड किंवा त्यालाच म्हणलं जातं सेट बिल्डर मेथड. ओके, रूल मेथड और सेट बिल्डर मेथड. तर सेट बिल्डर मेथड थोडीशी जी आहे तर ती कॉम्प्लिकेटेड आहे, बट ती खूप जास्त अवघड नाहीये, खूप सोपी आहे. बघा, सो इन दिस मेथड वी डू नॉट राईट द लिस्ट ऑफ एलिमेंट. इथे आपल्याला लिस्ट करायची नाहीये. आपण आतापर्यंत काय करत होतो, लिस्ट करत होतो. आता त्याच्या उलट आहे, त्याच्या अपोजिट आहे. काय करायचं,
तर एखादं सेंटेन्स तयार करायचं बघा. बट राईट द जनरल एलिमेंट युजिंग व्हॅरिएबल followed by vertical line or colon and write the property of the variable. सो काय करायचं आपल्याला त्याची प्रॉपर्टी लिहायची बघा. खूप सिंपल आहे. फॉर एक्झाम्पल आपल्याला इथे दिलंय बघा, ए इज इक्वल टू, मी ते लिहून घेतो ॲज इट इज. सो ए इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट एक्स सच दॅट एक्स. तर ही जी सरळ लाईन दिली आहे ना, तर हिला म्हटलं तर सच दॅट किंवा बिलॉंग्स टू. ओके. सो याचा मिनिंग काय होतो, एक्स बिलॉंग्स टू एक्स किंवा एक्स सच दॅट एक्स. ओके. रीड कसं करायचं, एक्स सच दॅट एक्स किंवा एक्स बिलॉंग टू एक्स. ओके. पुढे काय त्यांनी काय दिलंय, इलेमेंट ऑफ एक्स इज द इलेमेंट ऑफ यन. यन म्हणजे काय, नॅचरल नंबर. पुढे त्यांनी असं म्हटलंय की 1 इज लेस दॅन एक्स इज लेस दॅन 10. याचं मिनिंग काय होतं पोरांनो, सो याचा मिनिंग होतो की एक्स ही अशी एक संख्या आहे ज्याच्यामध्ये एन म्हणजे नॅचरल नंबर आहे, कितीपासून कितीपर्यंत, तर 1 पासून तर 10 पर्यंत. मग जर मला जर याचं जर काढायचं जर सांगितलं कोणी रूल मेथडनी, तर मी काय करेल, सो मी असं लिहिल, एक्स सॉरी ए इज द सेट ऑफ ऑल एक्स. आणि एक्स काय मग, सो एक्स इज द natural number okay, x is the natural number between 1 to 10. ओके. सो काय आपलं 1 to 10 पर्यंत. पुढचं एक एक्झाम्पल घेऊ बघा विद्यार्थी मित्रांनो. इथे आपल्याला एक्झाम्पल काय दिलं, बी इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स इज अ प्राईम नंबर बिटवीन 1 to 10. आता प्राईम नंबर म्हणजे काय, तर प्राईम नंबर म्हणजे असा एखादा नंबर की त्याला त्याच नंबरनी भाग जातो, दुसऱ्या नंबरनी भागाकार त्याचा होत नाही, दुसऱ्या नंबरनी त्याची डिव्हिएशन होत नाही. म्हणजे असा नंबर की जो फक्त त्याच्या स्वतःच्याच टेबलमध्ये येतो, दुसऱ्या टेबलमध्ये येत नाही. सो त्याला म्हटलं जातं प्राईम नंबर. ओके. बघा विद्यार्थी मित्रांनो, मग असा कुठला प्राईम नंबर आहे आपण इथे लिहून घेऊ. सो मी जो नंबर लेटर दिलाय त्यांनी बी तोच घेतोय. त्याच्यानंतर बी इज इक्वल टू, आपल्याला काय करायचंय, कर्ली करायचंय. आता आपल्याला ऑलरेडी त्यांनी काय दिलंय, ऑलरेडी आपल्याला त्यांनी रूल मेथड दिलेली. आपल्याला हे काय करावं लागेल, त्याला लिस्ट मेथडनी करावं लागेल, कारण आपल्याला पुढे बघा रूल हे जे दिलंय ना त्यांनी, बी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट मध्ये एक्स सच सच दॅट एक्स इज अ प्राईम नंबर बिटवीन 1 to 10. म्हणजे हे काय दिलंय त्यांनी, लाईनच्या फॉर्म मध्ये दिलंय, इन्फॉर्मेशनच्या फॉर्म मध्ये दिलं. आणि जर लाईनच्या फॉर्म मध्ये दिलेलं असेल किंवा इन्फॉर्मेशनच्या फॉर्म मध्ये दिलं असेल, तर विद्यार्थी मित्रांनो तो असतो रूल मेथड किंवा सेट बिल्डर मेथड. आणि ते जर लिस्टच्या फॉर्म मध्ये दिलेलं असेल तर ते असतं पोरांनो लिस्ट मेथड. मग आता आपल्याला ऑलरेडी त्यांनी काय दिलंय, सेट बिल्डर मेथड मध्ये किंवा रूल मेथड मध्ये दिलेलं आहे. आता आपल्याला त्यांनी काय केलं, लिस्टिंग मेथड मध्ये विचारले, मग आपल्याला काउंट करावं लागेल. सो एक हा एकच्याच पाड्यामध्ये येतो, पण एक आपण काउंट करणार नाही, कारण आपल्याला सांगितलंय बिटवीन 1 to 10. म्हणजे 1 आपण काउंट करणार का, नाही करणार. मग आपला 2 आहे का, 2 आणखी कोणाच्या पाड्यामध्ये येतो का, कोणाच्या टेबलमध्ये येतो का, नाही. सो 2 येईल. त्याच्यानंतर 3, यस 3 पण कोणाच्या टेबलमध्ये येत नाही. सो 3 इज ऑल्सो प्राईम नंबर. देन 5 ऑल्सो प्राईम नंबर, 7 ऑल्सो प्राईम नंबर. ओके. 4 का नाही लिहिला मी, कारण 4 हा 2च्या मध्ये येतोय, 2 जा 4. ओके. 2 2 4 याचा अर्थ येतोय पाड्यामध्ये, त्याच्यामुळे तो घ्यायचा नाही. त्याच्यानंतर 6 सुद्धा येतोय, 3 2 जा 6, म्हणजे 6 सुद्धा काय येतोय, एका टेबलमध्ये येतोय, 3च्या टेबलमध्ये, म्हणजे तो प्राईम नंबर आहे का, नाही. ओके.
सो आता पुढे 8 जर विचारलं तर येतोय. 2 4 जार 8. 9 जर विचारलं तर 3 3 जा 9. सो तो सुद्धा आपल्याला घेता येणार नाही. 10 तर आपल्याला घ्यायचाच नाहीये. सो आपला जो सेट होईल तर तो काय होईल? बी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट 2 3 5 7. हे सगळे जे झाले आपले ते काय झाले? प्राईम नंबर झाले. पुढे बघूया आपण. क्यू इज द सेट ऑफ रॅशनल नंबर्स विच कॅन बी राईट इन सेड बिल्डर फॉर्म ॲज. जर तुम्हाला असं विचारलं की क्यू इज द रॅशनल नंबर, मग सेट बिल्डर फॉर्म मध्ये कसं लिहिणार? ओके, म्हणजेच रूल मेथड मध्ये कसं लिहिणार? तर बघा, क्यू इज इक्वल टू पी अपॉन क्यू सच दॅट पी. आता पी अपॉन क्यू का लिहिलं? कारण रॅशनल नंबर आपण कसं लिहितो? आपण मध्ये लिहितो ना, पी अपॉन क्यू रॅशनल नंबर. सो बट त्यांनी पुढे काय म्हटलंय बघा, क्यू इज द एलिमेंट ऑफ आय. आय मीन्स रॅशनल नंबर. बट क्यू इज नॉट अ झिरो. कारण आपल्याला माहिती आहे रॅशनल नंबर मध्ये आपण शिकलोय की रॅशनल नंबर मध्ये हा जो खाली असलेला जो नंबर आहे क्यू डिनॉमिनेटरला, तर हा कधीच झिरो नसतो. हा कधीच झिरो नसतो रॅशनल नंबर मध्ये. रॅशनल नंबर मध्ये हा कधीच झिरो नसतो. ओके, सो असं तुम्हाला आलं पाहिजे. ओके, पुढे बघूया. खूप सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. आपण जेव्हा एक्झाम्पल सॉल्व्ह करू ना, तर तुम्हाला वाटेल की अरे हे तर काहीच नाही, चिल्लर आहे, चिल्लर आहे, इझिली येऊन जाईल. त्याच्यामुळे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. खूप सोपं आहे, खूप सोपं आहे. इथे मात्र सगळ्यांना आउट ऑफ मार्क मिळाले पाहिजे. या चॅप्टरवरती तुम्हाला 2 ते 3 क्वेश्चन येणार आहेत तुमच्या फायनल एक्झामला. त्याच्यामुळे इथे क्वेश्चन सगळे सॉल्व्ह झाले पाहिजे. बघा तुम्हाला पुढे दिलंय इलस्ट्रेशन मध्ये. इन द फॉलोइंग एक्झाम्पल सच एज सेट इज रिटर्न इन बोथ द मेथड. दोन्ही पण मेथड मध्ये लिहिलेले जस्ट तुम्हाला समजण्यासाठी दिलंय फक्त. बघा, रूल मेथड किंवा त्यालाच म्हटलं तर सेट बिल्डर मेथड, आणि दुसरं आहे लिस्टिंग मेथड किंवा त्यालाच म्हटलं तर रोस्टर मेथड. आता बघा, पहिल्यांदा मी रीड करतो रूल मेथड मधलं. एक सेंटेन्स दिलाय, ए इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट एक्स सच दॅट एक्स इज अ लेटर ऑफ वर्ड डिव्हिजन. आपल्याला काय म्हटलंय? डिव्हिजन या वर्डच्या लेटरचा एक सेट आहे. ओके, आपल्याला हे लिस्टिंग मेथड मध्ये करायचं. बघा, मग आपण लिस्टिंग मेथड मध्ये करण्यासाठी काय घेतलं? तर डी घेतला, त्याच्यानंतर आय घेतला, त्याच्यानंतर व्ही घेतला. पण आय इथे परत आलेला आहे, जो ऑलरेडी आपण आय घेतलेला आहे. म्हणजे डबल घ्यायचा आहे का आपल्याला? नाही, म्हणून आपण आय घेतला नाही. त्याच्यानंतर काय घेतलं? यस घेतला. त्याच्यानंतर परत आय आला, पण आय आपण ऑलरेडी घेतलेला आहे, म्हणजे परत घ्यायची गरज आहे का? नाही. त्याच्यानंतर ओ घेतला, त्याच्यानंतर एन घेतला. म्हणजे आपली पूर्ण एक लिस्ट तयार झाली आहे. येस, म्हणजे आपला जो काही लिस्टिंग मेथडने काय येईल, सो ए इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट डी आय व्ही एस ओ एन, दॅट इज द सेट. ओके, दॅट इज द लिस्टिंग. एवढंच आन्सर आहे. त्याच्यानंतर पुढचं जर दिलं तुम्हाला सेकंड एक्झाम्पल, की बी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट y such that y is a number of such that y square is equal to 3. आता बघा, इथे थोडस ट्विस्ट आहे. त्यांनी काय म्हटलंय? y स्क्वेअर इज इक्वल टू 9. याचा अर्थ हा 9 जो आहे तर तो y स्क्वेअर आहे. आणि आपल्याला इथे काय करावं लागतं? नंबर काढायचा आहे. काय म्हटलं त्यांनी? y इज अ नंबर सच दॅट. याचा अर्थ हा y आपल्याला काढायचा आहे y. मग जर स्क्वेअर, वायचा स्क्वेअर जर काढून टाकायचा असेल तर आपल्याला या 9चा काय घ्यावं लागेल? स्क्वेअर रूट घ्यावा लागेल. ओके, म्हणजे त्याच संख्येने त्याच संख्येला गुणलं तर काय होतं? स्क्वेअर होतं. मग ती संख्या कुठली आहे? अशी कुठली संख्या आहे की ज्याने त्याच संख्येने त्याच संख्येला गुणलं की 9 येतो? येस, काय येतो बघा, 3 इंटू 3 काय येतं? 9 येतो. येस, म्हणजे आपल्या 9चा स्क्वेअर रूट किती झाला? 3. मग आपल्याला काय होईल? सो y इज इक्वल टू 3. पण आता आपल्याला माहित नाही ना की y हा +3 आहे की y हा -3 आहे. कारण -3चा स्क्वेअर सुद्धा काय येतो? 9च येतो. आणि +3चा स्क्वेअर सुद्धा काय येतो? 9च येतो. म्हणून मग आपल्याला लिस्टिंग मेथड मध्ये टाकायचंय b इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट -3, 3. ओके, दोन्ही पण लिहून द्यायचे.
त्याच्यानंतर नेक्स्ट पुढे दिलंय आपल्याला सी इज इक्वल टू in curly bracket z such that z is a multiple of 5 and is less than 30. सो 5 हा एक असा नंबर आहे जो 5 ने त्याला मल्टिप्लाय होतो बट तो 30 पेक्षा कमी आहे. सिंपल आहे. आपल्याला फक्त काय करायचंय 5 चा टेबल आठवायचा. कितीपर्यंत तर जोपर्यंत 30 नंबर येत नाही तोपर्यंत. मग बघा सो सी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 5 10 15 20 25 त्याच्या पुढे मात्र किती येतोय 30 येतोय पण आपल्याला काय म्हटलं लेस दॅन 30 म्हणजे 30 घेऊन चालेल का नाही चालणार म्हणून आपण कितीपर्यंत घेतलं 25 पर्यंत घेतलं. समजते विद्यार्थी मित्रांनो किती सोपं आहे. जर कुणाला असं वाटत असेल की सर खूप फास्ट सांगतायत तर आपल्या ऍपमध्ये किंवा युट्यूबला सुद्धा एक सेटिंग आहे ज्याच्यामुळे तुम्ही स्पीड कमी करू शकता. तुम्ही ऍपमध्ये जर गेला तर खालीच तुमच्या लगेच जो व्हिडिओच्या खालीच एक बार येतोय तर त्या बारवरती स्पीड म्हणून लिहिलंय त्याच्यावरती तुम्ही क्लिक केलं की तुम्ही नॉर्मल पेक्षा कमी करू शकता 0.5x सो तुम्ही ते करून आणखी स्लोली हे ऐकू शकता जर कुणाला असं वाटत असेल किंवा जर तुम्हाला एखादी गोष्ट परत तुम्हाला मागे जर जायची असेल तर 10 सेकंदनी तुम्ही मागे पण जाऊ शकता किंवा 10 सेकंद तुम्ही पुढे पण जाऊ शकता. ओके तर ते सुद्धा तुम्ही बघू शकता. पुढे जाऊ. बघा आता आपल्याला एक एक एक्झाम्पल दिलाय. ओके हे एक्झाम्पल त्यांनी सॉल्व्ह करून दिले पुढचे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचे. बघा इथे काय म्हटलंय लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड आणि दुसरं म्हटलं रूल मेथड किंवा यालाच म्हटलं होतं सेट बिल्डर मेथड. यालाच काय म्हटलं होतं इथे लिहितो मी सेट बिल्डर मेथड. ओके आता त्यांनी काय म्हटलंय ए इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 2 4 6 8 10 12 14. कुणाचं तरी टेबल दिसतोय का रे विद्यार्थी मित्रांनो. 2 चा टेबल आहे किंवा हे सगळे इव्हन नंबर आहे. ओके मग आपण असं लिहू शकतो सो ए इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट एक्स सच दॅट एक्स इज अन इव्हन नॅचरल नंबर लेस दॅन 15 कारण 15च्या पेक्षा कमी आहेत सो 15 लेस दॅन 15. तर असं तुम्ही लिहू शकता. चला पुढचा आता आपल्याला सॉल्व्ह करायचा. बघा इथे आपल्याला काय दिलंय बघा त्यांनी रूल मेथड मधलं एक एक्झाम्पल दिलंय आपल्याला लिस्टिंग मेथड मध्ये विचारलंय. सो काय म्हटलंय त्यांनी बघा सो b is equal to in curly bracket x such that x is a perfect square number between 1 to 20. ओके 1 to 20 मधला एक असा नंबर विचारला की जो परफेक्ट स्क्वेअर असेल. परफेक्ट स्क्वेअर म्हणजे काय तर तो कुणाचा तरी स्क्वेअर असेल. ओके 20 पर्यंत कसं करणार सो आपण काय करणार बी हा नंबर लिहून घेणार त्याच्यानंतर इन कर्ली ब्रॅकेट सो आपल्याला माहिती आहे परफेक्ट स्क्वेअर हा 1 चा स्क्वेअर 1च आहे. त्याच्यानंतर 2 कुणाचा स्क्वेअर आहे का तर नाही. त्याच्यानंतर 3 पण नाही आहे. 4 येस 2 चा स्क्वेअर किती आहे 4 सो 2 चा स्क्वेअर 4 3 चा स्क्वेअर 9 देन 4 चा स्क्वेअर 16 त्याच्यानंतर 5 चा स्क्वेअर 25 पण 25 मोर दॅन 20 आहे ना म्हणजे आपल्याला लिहिता येईल का नाही आपल्याला काय म्हटलंय त्यांनी नंबर असा की जो किती पाहिजे 1 to 20 मधला पाहिजे. मग आपल्याला इथपर्यंत आपला हे सॉल्व्ह झालं. सो आपला बी किती आहे 1 4 9 16. सो आपलं हे लिस्टिंग मेथड मध्ये आन्सर काय झालं ही आन्सर करेक्ट आहे. ओके बघा जर समजलं नसेल तर परत थोडस मागे जाऊन तुम्ही परत एकदा हा व्हिडिओ जो आहे पॉज करून परत मागे जाऊन थोडं बघा तुम्हाला आणखीन कळेल. पुढे जाऊ इथे काय सो लिस्टिंग मेथड मध्ये आपल्याला दिलेलं आहे सी इज इक्वल टू ए ई आय ओ यू. बघा आपण इंग्लिश ग्रामर मध्ये शिकलेलो असाल तुम्ही विद्यार्थी मित्रांनो हे सगळे काय तर हे सगळे वॉवेल्स आहेत. ओके वॉवेल्स 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 म्हणजे काय तर यालाच इंग्रजीचे स्वर म्हणतात. ओके स्वर म्हणजे वॉवेल्स. मग आपल्याला त्यांनी लिस्टिंग मेथड दिले रोस्टर मेथड दिले आपल्याला सेट बिल्डर मेथड किंवा रुलर मेथडनी करायचंय. सो आपण कसं करणार सो सी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट एक्स सच दॅट एक्स इज अ वॉवेल इज अ
वॉवेल्स. सिंपल आहे. हे सगळे काय वॉवेल्स आहेत, स्वर आहेत. म्हणून आपण काय लिहिलं डायरेक्ट वॉवेल्स. पुढे जाऊ. आता इथे आपल्याला लिस्टिंग मेथड विचारली आहे आणि आपल्याला दिली रूल मेथड. आता रूल मेथड मध्ये काय दिलंय, डी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट वाय सच दॅट वाय इज अ कलर इन इन द रेनबो. आता रेनबोचे कलर कुठले, रेनबो म्हणजे इंद्रधनुष्य, मग रेनबोचे कलर काय, तर तेच लिहायचे आपल्याला बघा. सो डी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट. आता आपल्याला नंबर लिहायचे. सो फर्स्ट नंबर कुठला आहे, मराठीमध्ये खूप छान एक वाक्य आहे बघा. ता ना पी ही नी पा जा. ओके. आता हेच आपल्याला इथे इंग्लिशमध्ये लिहून ठेवायचं. ओके. बघा कसं लिहिणार, ता म्हणजे तांबडा, तांबडालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात, रेड. ओके. त्याच्यानंतर ना, ना म्हणजे नारंगी, इंग्लिशमध्ये त्यालाच काय म्हटलं जातं, ऑरेंज. ओके. त्याच्यानंतर पी, पी म्हणजे पिवळा, दॅट इज द येल्लो. ओके. त्याच्यानंतर ही, ही म्हणजे हिरवा, हिरवाच म्हणजे काय, ग्रीन. त्याच्यानंतर नी, नी म्हणजे निळा, दॅट इज द ब्ल्यू. देन पा, पा म्हणजे पांढरा, त्यालाच, तर पांढरा म्हणजे व्हाईट नव्हे हा. ओके. इथे त्याला काय म्हटलं जातं, इंडिगो. ओके. आणि जा, जा म्हणजे जांभळा, दॅट इज द, दॅट इज द वॉलेट. बघा बरं 7 कलर झाले का, 1 2 3 4 5 6 7 झाले. रेमो मध्ये किती कलर असतात, 7च असतात. सो आपला हा ग्रुप झाला कम्प्लीट. सो दिस मेथड. सो या, हे तुम्हाला 1 2 3 4 टाकायचं नाही, मी आपल्या संबंधासाठी सांगितलं फक्त. सो तुमचा आन्सर एवढा आहे. ओके. सो दिस इज युअर आन्सर. किती सोपं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय करायचंय, फक्त तुम्हाला लिस्ट करायची, बाकी काही करायचं नाही आहे, खूप सोपं आहे. ओके. बघा पुढे जाऊ. आता हे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करा बरं. ओके. इथे व्हिडिओ पॉज करा आणि हे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करून बघा, तुम्हाला येतं का. तसं मी तुम्हाला सॉल्व्ह करूनच देणार आहे, पण एकदा तुम्ही सॉल्व्ह करून, पॉज केला व्हिडिओ, करा सॉल्व्ह. ओके. आता तुमचं सॉल्व्ह झालं असेल. आता मी सॉल्व्ह करतो बघा. त्यांनी आपल्याला काय दिले, रूल मेथड दिली आणि आपल्याला लिस्टिंग मेथड विचारलंय. सो पी जो नंबर दिलाय तो ऍज इट इज घ्यायचा इन कर्ली ब्रॅकेट. त्यांनी काय म्हटलंय, एक्स सच दॅट एक्स इज अ इंटिग्रर अँड, काय म्हटलंय त्यांनी पुढे, -3 इज लेस दॅन एक्स आणि एक्स इज लेस दॅन 3. दॅट मीन्स इन बिटवीन -3 टू +3 असे नंबर त्यांनी विचारले, इंटिजर्स. मग इंटिजर्स कसे लिहावे लागतील, सो -2 -1 0 देन 1 2. सो हा जो नंबर आहे, सो आपला झाला लिस्टिंग मेथड. इतकं सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला काय विचारलंय, इंटिजर्स विचारलेत फक्त. ओके. क्लिअर आहे, क्लिअर झालंय सर्वांचं. ओके, दॅट्स गुड. तुम्ही सगळे हुशार आहात, सगळ्यांचं बरोबर आलं असेल, आय होप. कुणाचं बरोबर आलं नसेल तर काय चुकले तर ते एकदा तुम्ही सॉल्व्ह करून बघा. काय विचारलं आपल्याला, इंटिजर्स विचारलं. इंटिजर्स म्हणजे काय, तर असे नंबर ज्याच्यामध्ये मायनस पण येतात, झिरो पण येतात आणि पॉझिटिव्ह नंबर पण येतात. निगेटिव्ह नंबर, पॉझिटिव्ह नंबर आणि झिरो. मग आपल्याला त्यांनी विचारलं काय, -3 टू +3. मग -3 येईल का, नाही येणार. मग -2 येईल, देन -1 येईल, 0 येईल, +1 येईल आणि +2 येईल. +3 येईल का, नाही, कारण लेस दॅन एक्स म्हटलंय ना, 3 पेक्षा एक्स कसा आहे, छोटा आहे. ओके, मग 3 येणार नाही. ओके, चला पुढे बघूया. पुढे म्हणलंय फिल द ब्लँक्स. आता आपल्याला काय दिलंय, लिस्टिंग मेथड मध्येच दिलंय. त्यांनी काय दिले नंबर बघा, m इज इक्वल टू 1 8 27 64 125. ओके. सो काय हा, हे वाटतंय तुम्हाला, येस विद्यार्थी मित्रांनो, हा काय क्यूब आहे, क्यूब. बघा, सो m इज इक्वल टू, जर एकचा क्यूब किती, एकच, दोनचा क्यूब, क्यूब कसा काढायचा बघा, 2 इंटू 2 इंटू 2. सो 2 2 जार 4, 4 2 जार 8 आहे. त्याच्यानंतर 3 इंटू 3 इंटू 3.
थ्री 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 जाच 9, 9 थ्री जाच 27. त्याच्यानंतर 4 into 4 into 4 काय 64. सो नंबर सगळ्यांचे बरोबर येतात. सो याला म्हणायचं क्यूब. सो मग काय कसं करू? सो इन कर्ली ब्रॅकेट x such that x is a परफेक्ट क्यूब. ओके. आता लेस दॅन ग्रेटर दॅन काही येईल का? नाही, कारण पुढे त्यांनी काय दिलंय? अप टू द इन्फिनिटी दिलंय ना, म्हणजे डॉट डॉट दिलंय. याचा अर्थ होतो अप टू द इन्फिनिटी पर्यंत. म्हणजेच काय होईल आपला आन्सर? सो m इज इक्वल टू x such that x is a perfect cube. चला पुढे बघूया. आता आपल्याला एक प्रॅक्टिस सेट दिलेला आहे. आता हा प्रॅक्टिस सेट आपण सॉल्व्ह करून घेणार आहे. बघा सगळं सॉल्व्ह करून घेऊ आपण आता. इथे काय दिलंय? राईट द फॉलोविंग सेट इन रोस्टर फॉर्म. आता आपल्याला काय करायचंय? रोस्टर फॉर्म मध्ये करायचं. ठीक आहे. रोस्टर फॉर्म म्हणजेच काय? लिस्टिंग फॉर्म. ओके. सो लिस्टिंग करायचं. काय म्हटलंय? फर्स्ट. सो फर्स्टचा आन्सर इथे घेऊ आपण. सो फर्स्ट क्वेश्चन काय? सेट ऑफ इवन नॅचरल नंबर. ओके. इवन नॅचरल नंबर. ओके. सो इवन नॅचरल नंबर म्हणजे कसं लिहायचं? सो मी इथं लिहिलं ए इज इक्वल टू. सो आपल्याला इथे काय घ्यायचं? इवन नंबर घ्यायचा. सो इवन नंबर काय बघा, मी टाकतो. सो ए इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट. सो इवन नंबर. इवन नंबर काय मग? 2, 4, 6, 8, 10, सो अँड सो. सो हे काय झालं? अप टू द इन्फिनिटी. सो हा काय झाला? एक इवन नॅचरल नंबरचा एक सेट झाला. त्याच्यानंतर दुसरा क्वेश्चनचा आन्सर. सो त्यांनी काय म्हणलंय? सेट ऑफ इवन प्राईम नंबर. ओके. प्राईम नंबर म्हणजे काय? इवन विचारलंय त्याच्यात पण. ओके. इवन प्राईम नंबर. ओके. आता प्राईम नंबर म्हणजे काय? तर असा एक नंबर की फक्त त्याच्या स्वतःच्याच टेबलमध्ये येतो, बाकी दुसरीकडे कुठेच येत नाही. आणि त्यात पण कुठला? इवन. ओके. सो काढून बघा तुम्ही. खूप सारे आहेत. नाही, खूप सारे नाही आहे. बघा काय. सो जर मी याला ए म्हटलं, तुम्ही कुठलाही लेटर देऊ शकता, ए बी सी, फक्त कॅपिटल पाहिजे. ओके. सो इन कर्ली ब्रॅकेट फक्त 2 येतो. ओके. बघा इवन नंबर. त्याच्यानंतर येतो 3. 3 हा टेबलमध्ये पण इवन आहे का? नाहीये. त्याच्यानंतर 4 येत नाही. 5 येतो. पण 5 इवन आहे का? नाही. त्याच्यानंतर 7 येतो. 7 इवन आहे का? नाही. त्याच्यानंतर 9 येतो. 9 इवन आहे का? नाही. सगळे ऑड आहेत. फक्त आणि फक्त 2 आहे. म्हणून आपला सेट काय झाला? 2. 50 पर्यंत जरी तुम्ही गेलात, तर तुम्हाला फक्त आणि फक्त 2 हा एक असा नंबर मिळेल जो इवन पण आहे आणि प्राईम पण आहे. बाकीचे सगळे नंबर ऑड आहेत, जरी प्राईम असले तरी. आणि त्याच्यामुळे आपला आन्सर येईल फक्त 2. त्याच्यानंतर पुढचा थर्ड क्वेश्चन घेऊ आपण. थर्ड क्वेश्चन काय गेलंय? सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर्स. ओके. निगेटिव्ह इंटिजरचा सेट दिला. खूप सोपं आहे. सपोज मी इथे दिलं सी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट -1, -2, -3, -4, -5, सो अँड सो अप टू द इन्फिनिटी. ओके. इन्फिनिटी पर्यंत जाईल, अनंतापर्यंत जाईल. ओके. बट निगेटिव्ह इंटिजर्स म्हटलंय, सो निगेटिव्ह इंटिजरचा एक ग्रुप केला. त्याच्यानंतर पुढचा एक क्वेश्चन, तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह करा. ओके. काय म्हटलं त्यांनी? 7 बेसिक साऊंड ऑफ सरगम. सरगमचे साऊंड काय? सा रे ग म प ध नी सा. होतंय? ओके. सो आपल्याला हेच लिहायचं इथे. काय आपण सपोज मी इथे दिलं वाय. वाय इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट काय लिहायचं मग? सा रे गा मा प ध नी. कारण 6 परत येतोय. डबल आपल्याला लिहायचंय का? नाही. म्हणून आपण इथे लिहिलंय. सो किती स्वर झाले बघा? 1, 2, 3, 4, 5, 6, 7. आले सगळे? येस. तुम्ही सगळे हुशार मुलं आहेत. तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थित केलंय बघा. बघा आपल्याला सगळ्यांचे आन्सर इथे क्लिअर झाले. बघूया पुढे. तुम्ही नोटबुक आणि पेन घेऊन बसत जा व्हिडिओ बघताना, आणि जे जे मी लिहून घेतोय तर ते तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घेत चला. त्याच्यामुळे काय होईल? तुमच्या नोट्स पण तयार होतील, तुमचे सगळे एक्झाम्पल पण सॉल्व्ह होतील, आणि तुम्हाला परत परत व्हिडिओ बघण्याची पण गरज येणार नाही. ओके. तुमच्या नोटबुक मधून सुद्धा तुमचा अभ्यास होऊ शकतो. ओके.
आय होप की तुम्हाला समजत असेल. असेच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ओके. आणि जर तुम्हाला अजून असे व्हिडिओ पाहिजे असेल तर युट्यूबच्या कमेंट बॉक्स, युट्यूबला हा व्हिडिओ मी अपलोड करणार आहे. युट्यूबमध्ये कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला जर पूर्ण बॅच जॉईन करायची असेल तर बायोकिरण हे ऍप डाउनलोड करा. चला पुढे जाऊ. सो पुढे आपल्याला दिलंय, राईट द फॉलोविंग सिम्बॉलिक स्टेटमेंट इन वर्ड्स. ओके. आपल्याला काय म्हटलंय, तर एक असा क्वेश्चन दिलाय आपल्याला की जे सिम्बॉलिक स्टेटमेंट आहे ते वर्ड मध्ये टाकायचं. ओके. सो काय पहिलं पहिलं स्टेटमेंट घेऊ. सो 4/3 एप्सिलॉन क्यू म्हणजेच काय. सो आपण ऑलरेडी वाचलंय. सो फोर अपॉन थ्री. सो काय होईल, 4/3 इज अ एलिमेंट ऑफ क्यू. कारण हे एप्सिलॉन साइन कोणाचं आहे, एलिमेंटचं आहे. दुसरं पण असंच घेता बघा बरं तुम्हाला सॉल्व्ह होतंय का. काय म्हटलंय, -2 इप्सिलॉन ला परत काट मारली, याचा अर्थ इट इज नॉट एलिमेंट ऑफ. आणि एन चा लॉंग फॉर्म काय, नॅचरल नंबर. सो -2 इज नॉट अ एलिमेंट ऑफ n मीन्स नॅचरल नंबर. सो एलिमेंट ऑफ नॅचरल नंबर. किंवा शॉर्ट मध्ये तुम्हाला नसेल चा लॉंग फॉर्म माहिती तर तुम्ही डायरेक्टली इथे एन लिहू शकता. सो -2 इज नॉट अ एलिमेंट ऑफ एन. किंवा असं पण लिहू शकता, -2 इज नॉट एलिमेंट ऑफ नॅचरल नंबर. त्याच्यानंतर तिसरा घेऊ, बघू सॉल्व्ह करून तिसरं काय. सो तिसरं त्यांनी काय सांगितलंय, P इज इक्वल टू इन ब्रॅकेट P सच as P इज अन ऑड नंबर. सो असं येईल, स्मॉल p is the element of capital P and P is a odd number. ओके. सो तुम्ही असं लिहू शकता, काय, स्मॉल p हा कॅपिटल P चा एलिमेंट आहे आणि स्मॉल p हा काय, ऑड नंबर आहे. सो तुम्ही असं सुद्धा लिहू शकता. ओके. आपल्याला सिम्बॉलिकचं काय करायचं, स्टेटमेंट करायचं. सिम्बॉलिक स्टेटमेंटचं काय करायचं, वर्ड मध्ये मिनिंग माहिती पाहिजे. सो आपण असं केलं. सो ठीक आहे, पुढे जाऊ आपण. आपल्याला काय म्हटलं त्यांनी, राईट एनी टू सेट बाय लिस्टिंग मेथड अँड बाय रूल मेथड. आपण खूप सारे एक्झाम्पल सॉल्व्ह करून घेतले, त्याच्यामुळे हे तुम्हाला आता सॉल्व्ह करण्यासाठी मी देणार आहे. काय, कुठले पण सेट घ्या, ते लिस्टिंग मेथड मध्ये घ्या आणि तेच रूल मेथड मध्ये तयार करा. ओके. तर हा तुमच्यासाठी होमवर्क असणार आहे. आज इथे व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे 2 एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करायचे. तुम्ही तुमच्या पद्धतीने काहीही टाकू शकता. 2 असे एक्झाम्पल तुम्हाला विचारणार नाही. कमी चान्सेस असेल असा एक्झाम मध्ये विचारण्याचा की तुमच्या मनाने एखादं एक्झाम्पल घ्या, बट तुम्हाला हे आलं पाहिजे. ओके. मी इथे मुद्दामून तुम्हाला देत नाहीये, तुम्ही हे सॉल्व्ह करा तुमच्या पद्धतीने. कुठले घ्या, राईट एनी टू सेट. कुठलेही सेट, आपण ऑलरेडी एवढे सगळे सेट घेतले, तर त्याच्या रिलेटेड कुठलेही सेट जरी घेतले तरी तुमचं हे क्वेश्चन सॉल्व्ह होईल. चला तर मग पुढचा क्वेश्चन बघूया. आपल्याला पुढचा क्वेश्चन दिलाय, राईट द फॉलोइंग सेट युजिंग लिस्टिंग मेथड. ओके. खाली सेट दिलेले आहेत आपल्याला, जो लिस्टिंग मेथड मध्ये करायचं. त्यांनी काय म्हटलंय, सो ऑल मंथ इन द इंडियन सोलार इयर. आता बघा, इंडियन सोलार इयर म्हणजे असं नाही की जानेवारी फेब्रुवारी मार्च, नो. इंडियन सोलार इयरचा मिनिंग होतो आपले जे मराठी महिने आहेत ना, तर ते लिहायचंय. जसं की चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, हे जे माहिती आहे ना, तर ते लिहायचे. सो याला म्हटलं तर इंडियन सोलार इयर. सो आपल्याला करायचंय. सो करूया आन्सर. सो काय करता येईल, सो सपोज ए इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट. सो काय लिहावं लागेल, सो पहिला चैत्र, चैत्र, देन वैशाख, वैशाख,
देन ज्येष्ठ, देन आषाढ, देन श्रावण, देन भाद्रपद, देन अश्विन. तर हे अश्विना म्हटलं जातं बरं का, प्रोनाउन्सिएशन. आपण मराठीमध्ये अश्विन म्हणतो, मात्र इंग्लिशमध्ये अश्विना, भाद्रपदा असं म्हटलं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर कार्तिका, देन मार्गशीर्ष, देन पुष्प, पुष्य, देन मेघ, देन फाल्गुन. बघा बरं 12 झाले का? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. येस, 12 कम्प्लीट झाले. सो काय होईल आपला सेट? चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन. सो हा झाला आपला सेट. कुणाची लिस्ट केली आपण? सो ऑल मंथ इन द इंडियन सोलार इयर. ओके, तर हे तुम्हाला माहिती पाहिजे. पुढे चला. लेटर्स इन द वर्ड कॉम्प्लिमेंट. ओके, आता आपल्याला काय सांगितलंय? सपोज त्याचा आन्सर काढण्यासाठी मी काय म्हटलं? एक्स इज द कॅपिटल एक्स. सो इन ब्रॅकेट आता कॉम्प्लिमेंट वर्डचे लेटर लिहायचे. सो मी लिहिला सी, त्याच्यानंतर लिहिला ओ, त्याच्यानंतर लिहिला एम, त्याच्यानंतर लिहिला मी पी, त्याच्यानंतर मी लिहिला एल, त्याच्यानंतर लिहिला मी ई, त्याच्यानंतर एम आलाय. पण एम मी ऑलरेडी लिहिलाय, म्हणजे परत लिहावं लागेल का? नाही. सो परत लिहिण्याची गरज नाही. त्याच्यानंतर ई आलाय, ई पण ऑलरेडी लिहिलाय. सो परत लिहिण्याची गरज आहे का? नाही. त्याच्यानंतर एन, सो एन मी लिहिलाय. त्याच्यानंतर टी, टी आलाय का परत इथे कुठे? नाही. सो मी इथे लिहिला टी. सो आपला वर्ड कम्प्लीट झाला. सो आपला सेट काय झाला? सी ओ एम पी एल ई एन ई. त्याच्यामध्ये मी जे डबल आलेले जे लेटर्स आहेत तर ते घेतलेले नाही आहेत. ओके, सो पुढचा नंबर, सेट ऑफ ह्युमन सेन्सरी ऑर्गन. ओके, सेट ऑफ ह्युमन सेन्सरी ऑर्गन. आता ह्युमन सेन्सरी ऑर्गन काय? सो सपोज यस इज इक्वल टू इन ब्रॅकेट. सो ह्युमन सेन्सरी ऑर्गन कुठलं आहे? यस, आय, त्याच्यानंतर इयर, त्याच्यानंतर नोज, त्यानंतर टंक, लास्टला आहे स्किन. ओके, तर हे सेन्सरी ऑर्गन आहे ह्युमनचे. ओके, सो हे सेन्सरी ऑर्गन, 5 सेन्सरी ऑर्गन आहे: आय, इयर, नोज, टंक आणि स्किन. सो सेट झाला. येस, आपला आन्सर कम्प्लीट झाला. एवढंच लिहायचंय, बाकी दुसरं काही लिहायचं नाही विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला. बघा किती सोपं आहे. त्याच्यानंतर सेट ऑफ प्राईम नंबर फ्रॉम 1 to 20. ओके, आता प्राईम नंबर म्हणजे काय? तर मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे प्राईम नंबर म्हणजे काय. तर प्राईम नंबर म्हणजे असा नंबर की जो जो नंबर काय होतोय, तर प्राईम नंबर म्हणजे असा नंबर की जो त्याच त्याच संख्येला भागलं जातं, किंवा ती संख्या जी आहे तर ती स्वतःच्याच टेबलमध्ये आहे फक्त, बाकी दुसऱ्या टेबलमध्ये नाहीये कुणाच्याच. सो त्याला म्हटलं होतं प्राईम नंबर. ओके, सो प्राईम नंबर आपल्याला माहिती पाहिजे. सो प्राईम नंबर सपोज मी इथे घेतलं ए इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट. सो प्राईम नंबर काय? सो 2, 3, देन 5, देन 7, देन 9 आहे का? नाही, 9 नाही येणार का? कारण 3च्या टेबलमध्ये. देन 11, देन 13, देन 17, देन 19. सो 20च्या पेक्षा कमी म्हटलं, इन बिटवीन म्हटलंय ना, 1 पासून तर 20 पर्यंत. पण 20 नाहीये, 10च्या टेबलमध्ये येतो पण. सो आपला जो
सेट झाला तर तो झाला हा सेट. ओके, सो सेट काय झाला आपला? सो 2, 3, 5, 7, 11, 13, 17 आणि 19 हे जे आहे तर हे फक्त स्वतःच्याच टेबलमध्ये, बाकी दुसऱ्याच्या टेबलमध्ये नाहीये, आणि त्याच्यामुळे यांना म्हटलं तर प्राईम नंबर. पुढे, द नेम ऑफ कॉन्टिनेंट ऑफ द वर्ल्ड. सो कॉन्टिनेंटचे कॉन्टिनेंट किती आहेत? सो सपोज मी म्हटलं सी इज इक्वल टू कॉन्टिनेंट, किती कॉन्टिनेंट आहे? तर 7 कॉन्टिनेंट आहे. कुठले कुठले कॉन्टिनेंट आहे बघा. आपण कुठल्या कॉन्टिनेंट मध्ये राहतो? तर आशिया. ओके, आशिया. देन आफ्रिका. देन ऑस्ट्रेलिया. देन अंटार्क्टिका. देन नॉर्थ अमेरिका. देन साउथ अमेरिका. देन युरोप. किती झाले? 1 2 3 4 5 6 7. यस, सो झाले कम्प्लीट. सो हा जो सेट आहे तर याला म्हटलं जातं नेम ऑफ कॉन्टिनेंट ऑफ द वर्ल्ड. सेट ऑफ नेम ऑफ कॉन्टिनेंट ऑफ द वर्ल्ड. तर सगळे कॉन्टिनेंटचे नावं लिहिलेत आपण, सो लिस्ट केली. सो लिस्टिंग मेथडने आपलं झालं. ओके, पुढे, राईट द फॉलोइंग सेट युजिंग रूल मेथड. आता आपल्याला रूल मेथड दिलाय आणि आपल्याला एक नंबर दिलाय, रूल मेथडने लिहायचं आहे आपल्याला, आणि आपल्याला एक लिस्टिंग मेथड मध्ये एक एक्झाम्पल दिलंय. ए इज इक्वल टू 1 4 9 16 25 36 देन 49 64 81 आणि 100. ओके, सो आपल्याला काय करायचंय? तर आपल्याला रूल मेथड मध्ये लिहायचं, म्हणजे सिम्बॉलिक स्टेटमेंट तयार करायचं. मग काय करावं लागेल बघा. हे काय नंबर, पहिली गोष्ट हे समजून घ्या. तर बघा, 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर 4, 3 चा स्क्वेअर 9, 4 चा स्क्वेअर 16. याचा अर्थ हे सगळे स्क्वेअर. यस, सो आपल्याला असं लिहिता येईल ए इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट एक्स सच दॅट एक्स इज अ स्क्वेअर ऑफ 1 to 10. या वे मध्ये लिहू शकतो. किंवा जर एखाद्याला असं वाटलं की नाही, मला या वे मध्ये नाही लिहायचं, मला सिम्बॉलिक स्टेटमेंट लिहायचं, सो सिम्बॉलिक स्टेटमेंट ते असं लिहू शकतात, एक्स सच दॅट एक्स इज इक्वल टू एन स्क्वेअर. ओके, सो एन काय? सो एन इज द एलिमेंट ऑफ नॅचरल नंबर. ओके, बट एन इज इक्वल टू अँड लेस दॅन 10, म्हणजे 10 पेक्षा कमी आहे. ओके, सो असं पण लिहू शकतो. ओके, सो दोन्ही पैकी कुठलीही मेथड तुम्ही वापरू शकता. ओके, और कुठलीही मेथड मध्ये तुम्ही लिहू शकता, आन्सर करेक्ट आहे. ओके, सो सोपं आहे की नाही विद्यार्थी मित्रांनो? खूप इझी आहे. तुम्हाला फक्त कळायला पाहिजे की काय. ओके, चला पुढे जाऊ. सो बी इज इक्वल काय दिलं त्यांनी? 6 12 18 24 30 36 42 अँड 48. काय रे विद्यार्थी मित्रांनो, हे 6 चा टेबल वाटतोय? ओके, येस, 6 चा टेबल आहे. सो आपण कसं लिहू? सो बी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट एक्स अपॉन एक्स इज इक्वल टू 6n. सो n काय? n इज द नॅचरल नंबर. n काय हा? n इज द नॅचरल नंबर. सो n एप्सिलॉन n. बट n हा किती पेक्षा कमी आहे? ओके, 48. 48 कधीपर्यंत आहे? सो 6 9 जा 72. कितीपर्यंत आहे?
सो किती आहेत 6 8 जा 48. ओके, याचा अर्थ 8 पर्यंत आहे म्हणजे लेस दॅन 9 म्हणूया आपण. ओके, सो n इज लेस दॅन 9. ओके, सो 9 पेक्षा कमी आहे. सो 6 इंटू 1 घेतलं तर 6 येतं, 6 इंटू 2 घेतलं की 12 येतं, 6 इंटू 3 घेतलं की 18 येतं. सो असं करून 6 इंटू 8 पर्यंत आलं की 48 येतं, म्हणजे 48 ला स्टॉप झालेला आहे. सो आपलं स्टेटमेंट असेल, ओके, सो बी इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स इज इक्वल टू 6 en. 6 en म्हणजे काय, तर 6 इंटू एन. सो एन काय इज द नॅचरल नंबर, बट एन कितीपेक्षा छोटा आहे, तर 9 पेक्षा छोटा आहे. ओके, पुढे पुढे 2 एक्झाम्पल दिलेत. काय म्हटलंय बघा, सी इज इक्वल टू SMILE. काय आहे, स्माइल वर्ड आहे. येस, सो सी इज इक्वल टू, आपल्याला काय लिहायचं, इन ब्रॅकेट एक्स सच दॅट एक्स इज अ लेटर ऑफ वर्ड स्माइल. ओके, लेटर ऑफ वर्ड स्माइल. स्माइल या वर्डचे काय आहेत, लेटर आहेत. संपलं. त्याच्यानंतर पुढे दिलंय डी इज इक्वल टू संडे, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे. काय डेज इन अ वीक. सो काय येईल, सो डी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट एक्स सच दॅट एक्स इज अ डेज इन अ वीक. ओके, वीक मधले हे काय डेज आहेत. ओके, तर हे तुम्हाला कळायला पाहिजे. पुढे सो एक्स इज इक्वल टू AET. काय रे, काय वर्ड होईल, ईट हा वर्ड होईल. येस, सो एक्स इज इक्वल टू इन ब्रॅकेट एक्स अपॉन एक्स इज अ लेटर ऑफ वर्ड इट. ओके, इतकं सिंपल आहे विद्यार्थी मित्रांनो, खूप सिंपल आहे बघा. आपण पूर्णच्या पूर्ण एक्सरसाइज संपवली. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, मॅथ शिकायला इंटरेस्ट आलाय की नाही, तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. खूप सोप्या ट्रिक आहे, खूप सोप्या सोप्या लँग्वेज मध्ये मी समजून सांगण्याचा प्रयत्न केलाय. आणि अजूनही तुम्हाला काही डाऊट असेल तर मी माझा तुम्हाला व्हॉट्सअप नंबर इथे शेअर करतोय. माझा व्हॉट्सअप नंबर आहे 8830200578. इथे स्क्रीनवरती कंटिन्युअसली माझा व्हॉट्सअप नंबर सुद्धा फ्लोट होत राहतोय. सो तुम्ही त्याच्यावरती सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, किंवा तुम्ही माझ्या बाकीच्या सोशल मीडिया हँडलवरती सुद्धा जॉईन होऊ शकता. फेसबुक, इंस्टाग्राम आणि टेलिग्राम यावरती बायोकिरण ऑफिशियल नावाने अकाउंट्स आहेत, ज्याची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकेल. ओके, तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि हाच व्हिडिओ तुमच्या बाकीच्या फ्रेंड सोबत सुद्धा शेअर करा. कारण एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ. सगळेच सक्सेस होऊया, पुढे जाऊया. तोपर्यंत अभ्यास करत राहा, पुढे जात राहा. बाय बाय, हॅपी लर्निंग.